क्वालिफायरचा सामना. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, पहिला चेंडू वेगवान, दिशाहीन, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश हा झालाय. एक धाव आली आहे धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. यापूर्वी काय घडलं, कशा पद्धतीनं खेळ झाला, या सगळ्या गोष्टी इथून विसरून जाव्या लागतील. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. रात गई बात गई, छोडो कल की बातें थी पुरानी, अभी लिखनी है एक नई कहाणी. नवीन कहाणी लिहायची असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी पार पाडावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर मैदानावरती नक्कीच इथून या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघ ताकदवर, धाकड टीम, मजबूत संघांच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. दोन्ही संघांच्या जर सकाळपासूनच्या कामगिरीचा विचार केला तर एकाहून एक सरस कामगिरी दोघांची राहिली आहे. इथे फुलटोज समोर, फटका चांगला आहे, दर्जेदार, दमदार चेंडू सीमा पार. आल्या धावा 4, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकाला इथून श्री गणेश झालाय. गोलंदाजी मार्कवरनं प्रवीण, वेगवान, तेज तरार, गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा खेळाडू. इथे पहिला डॉट आला, त्यानंतर सचिन सुद्धा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. चांगली मॅच या ठिकाणी रंगेल. आंबेगाव विपक्ष त्यांच्या विरोधात फाईट करतायत. जांभूळवाडी इथे संधी आली आहे, सोन्याची संधी आली होती. निश्चितच प्रत्येक वेळेला तुम्हाला सोन्याची संधी मिळेल असं नसतं. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं असतं. इथे संधी आली होती, संधी गमावली आणि निश्चितच धावबाद होता होता वाचलाय, बाल बचावलाय बॅट्समन कैलास. या मॅच मध्ये आपण पाहताय तर कैलासला थोडंसं प्रमोट केलं, सलामीसाठी तो आलाय. या अगोदर बाळू तुम्ही पाहिलं, सलामी करत असताना बाळू थोडा मागे थांबलाय, कैलास पुढे आलाय. 3 षटकांची मॅच. रणनीतीमध्ये बदल आणि मला का पाठवलं हे दाखवायला सुरुवात केली आहे. बॅट्समन कैलासच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहू शकता तब्बल 12 धावा इथे पाहायला मिळत आहेत. क्वालिफायरची मॅच, महत्वाचा सामना जिंकणं बंधनकारक. डू ऑर डाय, अभी नहीं तो कभी नहीं. हा सामना जिंकावा लागेल. काकरपाडा चषकाचं हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये हक्काची मानाची ट्रॉफी जर मिळवायची असेल तर या मॅच मध्ये जिंकणं गरजेचं. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव त्यांच्या विरोधात समोरून खेळतायत टीम जय गावदेव जांभूळवाडी. बिग फाईट मुकाबला. स्ट्राईकवर कैलास, इथे आडव्या बॅटनं वार केलाय. चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ अडवलाय. एका टप्प्यावरती पकडफेक, सिंगल, 1 धाव मिळेल. चांगलं क्रिकेट, चांगली बॅटिंग मैदानावरती कैलासनं दाखवायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना कैलास, त्याला साथ देत असताना निश्चितच सचिननं आज भरपूर इम्प्रेस केलंय. त्यानं सुद्धा एक चौकार या मॅच मध्ये ठोकलाय. 3 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 1 प्रवीण, राईट आर्म राऊंड द विकेट. जबरदस्त फटका, बॅकफुटला गेलाय, तडाखा दिलाय. कबरला बीट करत चेंडू सीमारेषेच्या दिशेने चालला होता, तिथे त्यानं अडवलंय. चांगला पाठलाग, तिथे जाऊन चेंडूला स्टॉप केलं. संघासाठी 1 धाव इथं वाचवली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावा येथील धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 16 धावा. 16 विजय. फलकावर 16 धावा इथे पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात दिली सचिन आणि कैलास. जोडी नंबर 1, सलामीची जोडी. बिनीचे शिलेदार मैदानावरती उतरलेत आणि बॅटिंग करत असताना 16 धावा इथे जोडल्यात. पहिल्या षटकात प्रवीणच्या विरोधात हल्ला बोल आक्रमण केलं.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. इथे व्यूव्हरचना बदलली आहे. 30 यार्ड मध्ये तुम्ही पाहताय तर जी पाबंदी होती ती उठली आहे. सनी आजच्या दिवसाचा हिरो जो राहिला. इथे शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फटका फसलाय सीमा रेषेवरती. हे कोणसा स्टाईल आहे भाई. हाताला चटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दुःख देऊन जाईल. चटका देऊन जाईल आंबेगावकरांना. फसलेला फटका सीमारेषेवरती 2 हातांनी झेल टिपणं गरजेचं होतं. मात्र तिथे सिंगल हँडेड अटेम्प्ट अयशस्वी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धाबा आल्यात सचिनला. या 6 धाबा मिळाल्या. इथं अर्ध्या पिच वरती शॉट ऑफ लेंथ. त्यात गती कमी. ऑफ साइडला फिरला आणि ऑन साइडला दिलाय टोला. फाईन लेग बाउंड्री पार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पण ज्या सनीनं मात्र सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी पार पाडली, तो सनी इथे थोडासा मागणा ठरतो. इथे सुद्धा फिरून मारलंय. गती वाढवली. चेंडू सीमारेषेच्या जवळ पकडलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. थोडस फंबल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर या मॅच मध्ये तुम्ही पाहताय तर नक्कीच आंबेगावकरांच्या दृष्टिकोनातून थोडासा मागे राहिलाय. कारण चांगल्या दर्जाची फिल्डिंगसाठी ओळखली जाणारी टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. क्वालिफायरचा सामना जिंकणं बंधनकारक. ट्रॉफी जिंकायची असेल तर या मॅच मध्ये जिंकणं कंपल्सरी असेल. यू हॅव टू मस्ट विन दिस मॅच. ट्रॉफीचा हकदार जर व्हायचा असेल तर हा सामना गरजेचा आहे. चांगला टाकलाय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. गतीमध्ये बीट केलं. इथे आपण पाहिलं तर गती थोडीशी कमी केली आणि आलाय निर्धाव. स्ट्राइक वरती सचिन. सलामीचा फलंदाज. जर्सी नंबर 10 मध्ये बॅटिंग करतोय. इथे सुद्धा मिस टायमिंग. चेंडूच्या खाली चेतन. झेल पकडलाय आणि सचिनचा खेळ संपलाय. इनिंग त्यानं साकारली आणि इथून मैदान त्याला सोडावं लागतं. झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीम जांभूळवाडीला. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत तब्बल 28 धावा. वैयक्तिक 20 धावांची विध्वंसक इनिंग साकारली आणि त्यानंतर मैदान सोडले. बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर पूर्वार्धात आपण आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीम जांभूळवाडीनं 28 धावा अद्यापपर्यंत जोडल्यात. गोलंदाजावरती विश्वास होता सनीवरती. सुरुवातीला थोडासा महागडा ठरला. त्यानं नंतर मात्र इथे ब्रेक थ्रू दिलाय. हा चेंडू चांगला आहे मात्र विकेटच्या मागे अडवणं गरजेचं होतं. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आपण पाहताय 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती तब्बल पाहायला मिळतात 32 धावा 32. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. आंबेगावकरांना मात्र इथून विचार विनिमय चर्चा करावी लागेल. षटक इथून चांगलं येणं गरजेचं. गोलंदाज सनीचं षटक थोडंसं आपण पाहताय तर संमिश्र राहिलं. चांगल्या पद्धतीनं त्यानं विकेट सुद्धा मिळवली होती. एक षटकार एक चौकार. त्या षटकात आला. आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती जिथे झेल व्हायला हवा होता तिथे 6 धावा मिळाल्या आणि एकंदरीत या षटकात सुद्धा 16 आल्या. 16 पहिल्या षटकामध्ये
16 या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहताय 2 षटकांमध्ये 32 झाल्यात. जांभूळवाडी टीम जय गावदेव जांभूळवाडी संघासाठी बॅटिंग करत असताना सचिननं 20 धावांची इनिंग साकारली. त्याला साथ देण्यासाठी जो कैलास मैदानात आलाय तो सुद्धा चांगला खेळतोय. स्ट्राईकवर तयार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन वाईड बॉल. क्लोज करत असताना दर्जेदार रोशन गोलंदाजी करतोय. कॉम्बिनेशन दोघांचं अगदी चांगलं आहे. रोशन आणि सनी. क्रमांक 3 संपलाय. धावफलकावरती आहेत 41 आणि 42 चा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. 42 रन्स टू विन. 42 धावा विजयासाठी आवश्यक. मंचावरती मान्यवर निलेश दादा गोरले या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मान्यवर निलेशजी गोरले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. निलेश दादा घागस यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर मान्यवर अनिल दादा लिहे मानिवलीवरनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. मान्यवर अनिल दादा लिहे आपण या. आपला शुभ सन्मान काकडपाडा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर मानिवलीवरनं मान्यवर सागरदादा कडव या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. सागरदादा या आपण. शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. सागरदादा कडव निलेशजी घागस यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. चला सलामीची जोडी पाठवा आंबेगावकर. मान्यवर जगदीश दादा चौधरी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. जगदीश दादा चौधरी आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर मंचावरती पद्माकरजी विषय उद्योजक शिरवली या ठिकाणी उपस्थित आहेत. पद्माकरजी विषय यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आणि त्यांचे चिरंजीव हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यांचे चिरंजीव पारस पद्माकरजी विषय यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर मानिवलीवरनं मान्यवर नितीनदादा कडव या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीनदादा कडव आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर कार्तिक कडव इथे उपस्थित आहेत. सर्वांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आपण सर्वजण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. हॅलो हॅलो माईक चेक. आणि की थोडा गेम दे मला. 4 दिवस सतत कार्तिक या ठिकाणी आपल्या सोबत आहे. बाळा शाळेत सुद्धा जात जा. शाळा शिकून खूप मोठा हो आणि मग क्रिकेट आयुष्यभर खेळायचंय. इथे आपण पाहताय पूर्वार्ध संपलाय आणि उत्तरार्धाला सुरुवात होतीये. कहाणी कशी असेल ऐकूयात हेमंतजी सोनावळे सर यांच्या जुबानी. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. आपल्या मयाच्या या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवस समालोचन करण्याची संधी मिळते. जाऊया सामन्याच्या दिशेनं. 42 चा चेस करते टीम बी आंबेगाव अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. पहिला चेंडू सज्ज आहे तिथे महेश. पहिला चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक एक घेतली आणि मला वाटतं एकच मिळेल. काय थ्रो आहे बघा. थेट पैकी गोलंदाजाच्या दिशेनं लाजवाब. जर तुम्हाला एखाद्या मॅचवर डॉमिनेशन करायचं असेल तर तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला डॉमिनेट करावं लागेल. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू
विनायकनं एक खर्च केली आहे. येस सर, DRS फक्त ऑब्झर्व केलं जाईल. येस सर, ऑब्झर्व करा. आमचे थर्ड अंपायर सर हा टाकतोय तो चेक करायचे. येस तो चेक करायला सांगितलं. थांबवलं की हा सर इकडे एज आणि पहिला धक्का दे धक्का गडी बाद. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट देत असताना आपल्या संघासाठी मागील 2 सामन्यांचा कॉन्फिडन्स खूपच चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट. बडी मछली जाल में. प्रवीण डगआउटच्या दिशेला येतोय जागा घेण्यासाठी. ज्यानं आजचा संबंध दिवस गाजवलाय सनी स्ट्रायकर एंडला. यावेळी बॅटर फिरली, चेंडू मात्र बॅट पासून थोडा दूरच राहिलाय. विकेट किपरने चांगलं कलेक्ट केलंय. 3 चेंडू केवळ 1 धाव. 41 ची गरज अजूनही आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका शोधतोय कटारे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक. त्या ठिकाणी एक सिंगल. पंच जरा 1 मिनिट थांबवा खेळ. त्यांची पुन्हा आंबेगावकरांची इच्छा आहे पुन्हा चेक करा. ऑन फील्ड आपण बोलू शकता. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. बरोबर गोलंदाजी होती आहे. येस सर. थर्ड अंपायर येत आहेत. 1 मिनिट. चार चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 2 धाबा, 1 गडी गमावलाय टीम आंबेगाव टीमनं. आणि आमचे थर्ड अंपायर देखील चेक करतील. क्वालिटी चेक केली जाईल गोलंदाजाची. यावेळी चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिड विकेटच्या बाहेर षटकार. सहा धाबा आणि 8 धाबा धावफलकावर. यावेळी चेंडू निघून गेलाय. स्विंग अँड मिस.
षटक संपलंय. पहिल्या षटकात झाला 8. एक गडी बाद 8. सनी महेश दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. अजूनही 34 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 34 ची गरज. बघूया दुसरे षटक कोणावर जबाबदारी येते. षटकामागे 17 ची सरासरी राखावी लागेल. विशाल गोलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम जांभूळवाडी 12 चेंडू 34चं समीकरण. पहिला चेंडू यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतः संघनायक आणि गरीब बाद. क्या बात है. सनी बॅक टू द पवेलियन. जर्सी नंबर 1818 मध्ये रोशन. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर ग्रँड फिनाले या संपूर्ण सिरीजचा टीम मानिवली देखील या ठिकाणी उपस्थित झाली आहे. आपले देखील स्वागत आहे. यानंतरचा सेमी 2चा सामना यातला विजेता आणि त्यांच्या विपक्षात टीम मानिवली. कालच्या दिवसात बहारदार खेळ आणि कालचा क्वालिफायर पाहिला आम्ही. कोलठण विपक्षात मानिवली. क्या बात आहे. काय सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. मानिवली संघाने अंतिम क्षणाला तो सामना जिंकून घेतला. कट केलाय. संधी आहे. झेल होईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 3-3 क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. मी तर म्हणतोय स्टंप्स वर फेकी व्हायला पाहिजे अशा वेळी. 2 धावा अगदी भरधाव वेगाने पूर्ण केल्यात. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 10. अजूनही विजयासाठी 30 ची गरज. चेंडू शिल्लक 10 चेंडू आणि 32 ची गरज. पुन्हा एक संधी आहे. संधी 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 संधीचं केले सोनं. यावेळी आणखी एक धक्का दिलाय टीम आंबेगाव संघाला. तिसरा धक्का रोशन. त्यालाही माघारी यावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजी सातत्याने चेक केली जाते. या ठिकाणी फलंदाज बादे होत आहेत. धावांचा जो प्रेशर आहे. नवीन फलंदाज जयेश येतोय. पुन्हा एक संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. मात्र त्या ठिकाणी चेंडूला येऊ दिलंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं 2च मिळतील. तिसरी मिळेल का. तर काय पाहूया काय घडलंय. येस फिंगर गोज अप. विकेटचं पतन. 1 धावेचा मोह आणि सरळ डगआउटचा रस्ता. सीए नुकताच सीए एक्झाम पास केली आहे. मयूर बाबरते यांचं शुभागमन झाले. आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला थोडं स्पीडअप. चेतन गेलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावांचा लोड. धावांचा प्रेशर. प्रेशर हँडल होईल का. प्रेशर गेम बनली आहे टीम आंबेगाव साठी.
40-45 म्हणाले होते संघनायक नाणेफेकीच्या वेळी आणि नेमकं तेच काम केलंय. 41 धावा धावफलकावर लावल्या. 42चं लक्ष दिलंय. दुसरं षटकही पाहता पाहता समाप्तीकडे जात आहे. अंतिम चेंडू असेल. यावेळी इनसाइड आउटचा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार चौकार. षटकं समाप्त झाली आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावर फक्त 16. विजयाचं समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 ची गरज. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन कोण येते पाहूया. गोलंदाजी तिसरं षटक घेऊन अशोक नावेगाव एन हे तिसरं षटक फेकलं जाईल. चला थोडं स्पीडअप करा, वेळ होतोय. यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीची आखणी केली जाईल. अगदी 5च मिनिटं मिळतील आयोजक आपल्याला आणि त्या 5 मिनिटांमध्ये आम्ही नाणेफेकी करणार आहोत. म्हणजे खेळामध्ये ब्रेक राहणार नाही, कारण आत्ताच विजेत्या संघाला आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक द्यावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी आणि इथे विकेट मिळेल त्या ठिकाणी. 26 ची गरज आहे. 5 चेंडूंवर म्हणजे मला वाटतं 4 षटकार कंपल्सरी आहेत. 5 चेंडू आहेत. 4 चेंडूंना सीमापार धाडावं लागेल, तेही थेट मैदानाला स्पर्श न करता. अर्थातच आव्हान कठीण आहे. आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार या इनिंगमध्ये आलाय. क्षमता आहेत टीम आंबेगाव, मात्र आपल्या क्षमता दाखवाव्या लागतील. क्षमतांना अनुसरून खेळ करावा लागेल. चेंडूला पाहून खेळावं लागेल. अशोक पहिला चेंडू फेकलाय. विकेटचं पतन झालंय. पाहूया आता काय घडतंय. विकेट सॅक्रिफाय केली त्या ठिकाणी जयेशनं. नवीन बॅटर प्रशांत. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. देयर विल बी नो मिस्टेक. सक्सेसफुली टेकन. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक गडी बाद आल्या पावली. प्रशांत देखील शांत होऊन निघालाय डगआउटच्या दिशेला. तिकडे प्रशांत, इकडे डगआउट शांत. धावफलक स्थिर. कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आत्मविश्वास. शुभम न्यू बॅटर. हाफ ट्रॅकर कट केलाय. चाललाय चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधत. 1 मोर डाऊन. आणखी एक विकेटचं पतन. काय झेल पकडले जातात त्या ठिकाणी. टीम जांभुलवाडी आजच्या दिवसात इम्प्रेस केले मित्रांनो. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ बॉलिंग अँड व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ कॅचेस. या तीनही आघाड्यांवर समोरच्या टीमला चितपट करत असताना टीम आंबेगाव पराभवाच्या छायेत. 3 चेंडूवर 3 विकेट. पहिली विकेट धावबाद, मात्र 2 झेलबाद ऑन हॅट्रिक वन्स अगेन. अशोक यावेळी चांगला फटका सजवलाय. 1 बाउन्स जाईल का डोक्यावर. चाललाय चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी लॉंग ऑन बाउंड्री लाईन फॉर रन्स. चौकार आलाय, मात्र देर हो चुकी आहे. दरम्यान आमच्या व्यासपीठावर अशा एका व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं सांगितलं जात आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खऱ्या अर्थानं मुरबाड तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष हरिभक्तपरायण माननीय श्री रामचंद्रजी कानू दळवी साहेब यांचं शुभागमन मंचकावर झाले. आयोजकांच्या वतीनं, स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामना संपलाय. टीम
जांभूळवाडी जाऊन पोहोचली आहे. सेमी फायनल नंबर 2 उघडला दरवाजा आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स.